थंडीचा दिवस असो किंवा सुट्टीचा वार, वाटाणा भात तर झालाच पाहिजे ना. तर नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता. तर आज पाहूया परफेक्ट वाटाणा भात कसा बनवायचा. तर सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि ते 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवा. त्यामुळे भात छान मोकळा होतो. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल टाका. तेल किंवा तूप टाकलं तरी चालेल. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि सर्व खडे मसाले ॲड करायचे. आता यामध्ये उभा चिरलेला कांदा टाका. कांदा हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घ्या. त्यानंतर यात आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्या जोपर्यंत त्याचा वास जात नाही. नंतर यामध्ये टॅमॅटो आणि थोडेसे काजू टाका. नंतर यामध्ये बारीक चिरलेला बटाटा आणि वाटाणा टाकून व्यवस्थित मिक्स करा. तर आता वेळ आहे जगभरातल्या मसाल्याची. यामध्ये बिर्याणी मसाला, हिंग, धने पावडर, हळद आणि थोडीशी लाल तिखट टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि एक वाफ येऊ द्यायची. आता यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकायचा आणि हलक्या हाताने तो परतून घ्यायचा. तर यामध्ये मी 2 वाटी तांदूळ घेतलं होतं, तर अंदाजे 2 ग्लास पाणी टाकलं. तर तुम्ही जितका तांदूळ घ्याल त्या अंदाजानुसार त्यामध्ये पाणी टाका आणि कुकरला फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या. 2पेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर भात करपेल. नंतर तयार आहे आपला वाटाणा भात. किती परफेक्ट आणि नॉनस्टिकी झाला आहे ना. आता यावर थोडीशी कोथिंबीरने गार्निश करूया. हे तुम्ही रायता, लोणचं किंवा पापड कशासोबतही खाऊ शकता. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला तुमचा फीडबॅक द्या. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.